रायगडमधील पावसाळी पर्यटन अद्यापही ठप्प आहे। मुसळधार पावसामध्ये ताम्हिणी घाट, आंबेनेरी आणि भोर घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता। ताम्हिणी घाटातील धबधब्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि यामुळे स्थानिकांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। व्यावसायिकांमध्ये निराशेचं वातावरण आहे। ताम्हिणी घाटातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। वारंवार दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे माणगाव ते ताम्हिणी मार्गे पुणे हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो रायगडच्या पावसाळी पर्यटनाला बसतो आहे। आता आपण आहोत ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी। या ठिकाणी आपण बघतोय पुण्याकडे जाणारा जो मार्ग आहे तो बॅरिगेटिंग करून बंद करण्यात आलेला आहे। इथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पुण्याकडे एकही वाहन जाऊ दिलं जात नाहीये आणि त्यामुळे ताम्हिणी घाटात जर परिस्थिती बघितली तर ताम्हिणी घाटामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या ठिकाणी कोणीही पर्यटक आपल्याला पाहायला मिळत नाही। याचा मोठा फटका जो आहे तो इथल्या पर्यटन व्यवसायाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण बघतोय साधारण 40 ते 50 हॉटेल्स आहेत, परंतु ही हॉटेल पूर्णपणे बंद आहेत। इथे एकही पर्यटक आपल्याला पाहायला मिळत नाही, शुकशुकाट आहे आणि या मोठं आर्थिक संकटात इथले व्यावसायिक सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हीच परिस्थिती जी आहे ती महाबळेश्वरकडे जाणाऱ्या आंबेनेरी घाटामध्ये देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर पुण्याकडे जाणाऱ्या वरण घाटात देखील असाच पर्यटन व्यवसायाला फटका बसलेला पाहायला मिळतोय। एकूणच दरडी कोसळण्याचं संकट जे आहे ते इथल्या पर्यटन व्यवसायासाठी आपत्ती ठरत आहे। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।